नमस्कार. स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे, उत्तर पुणे जिल्ह्याच्या जलसंपदेचा कणा मानले जाणारे डिंभा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाणीसाठा जवळपास 100% पोहोचला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या धरणाने पुन्हा एकदा हजारो शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षांना बळ दिले आहे. या ऐतिहासिक आणि आनंददायी क्षणाचे औचित्य साधत आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी रमेश खिलारी, कैलासबुवा कारे, निलेश टीमकर, निलेश थोरात, अजय आवटे, प्रकाश घोलप, संजय गवारी, सुषमाताई शिंदे, सरपंच प्रसाद कराळे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. आंबेगाव, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील काही भागासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या डिंभा धरणाच्या पाण्यावर हजारो एकर शेती अवलंबून आहे. ऊस, भाजीपाला, फळबागा आणि विविध नगदी पिकांसाठी हे धरण वरदान ठरत असून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रमुख आधार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी हंगामासाठी सिंचनाची चिंता दूर झाली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. भरलेले डिंभा धरण म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे, तर उत्तर पुणे जिल्ह्याच्या समृद्धीची, विकासाची आणि उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. ह्याच बातमीचा आढावा घेतला आहे स्टार टीव्ही 9चे संपादक नवीन सोनवणे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी तालुक्याचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्याच्या अगोदर तालुक्याचे सभापती विवेकदादा वळसे पाटील हे या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतील आणि धरणाची पातळी चांगल्या पद्धतीने भरल्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त त्या ठिकाणी करतील. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं बदल घडवण्याचं कारण असणारं हे डिंभे धरण आज त्याच्या जलपूजनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे सभापती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि सर्व तरुण सहकारी, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. जलपूजन हा आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी धरण पूर्ण भरल्याच्या नंतर किंवा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू झाल्याच्या नंतर आपण जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. या संदर्भातली जी संकल्पना आहे ती खरं तर या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा ह्या धरण होत असताना ज्या ज्या मंडळींनी त्याग केला त्या सगळ्यांच्या बद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करणे. कारण या सगळ्या त्यांच्या त्यागामुळेच जी आपण खालच्या करमाळ्यापर्यंतच्या परिसरामध्ये जी समृद्धी पाहतो त्याच्या पाठीमागे हा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या संपूर्ण परिसराच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कारणीभूत असणाऱ्या, वरदान असणाऱ्या या धरणाच्या जलपूजनाच्या निमित्तानं जलपूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागतो की ज्याप्रमाणे निसर्गाच्या माध्यमातून जी समृद्धी आपण या पाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे, अशाच प्रकारचं सुख समाधान शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी राहो. त्यासाठी भीमाशंकराची कृपा आपल्या सर्वांवर आभारित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. भीमाशंकर महाराज की जय. धन्यवाद. अजयराव चला. आंबेगाव तालुक्याची जीवनदायी अशी ही डिंभे धरणाच्या भूमिपूजनानिमित्त, जलपूजनानिमित्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय विवेकदादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक आभार.